जग आपला भारत देश एका आजारातून गेला होता. कुठला आजार होता? पेशंट्स आपल्याकडे सर्वच आजारांचे असतात. लहान मुलांपासून ते 100 वयापर्यंत प्रत्येक क्रॉनिक आजार हा होमिओपॅथीमध्ये ट्रीटेबल आहे. म्हणजे मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. नमस्कार, डिजिटॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर राज बोंद्रे सरांना, जे एक MD होमिओपॅथी आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत, जे गेल्या 10 वर्षांपासून जालना येथे प्रॅक्टिस करतात, ज्यांनी आतापर्यंत 15,000हून जास्त पेशंटला उपचार सुद्धा दिलेले आहेत. भारताबरोबरच विदेशातही त्यांचे पेशंट्स आहेत. ऑनलाईन कन्सल्टेशनच्या द्वारे राज सर त्यांना उपचार देतात. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव, होमिओपॅथीचे फायदे आणि रुग्णांशी त्यांचा खास संबंध याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला भेटूया राज सरांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर राज बोंद्रे गेल्या 10 वर्षांपासून जालना जिल्हा येथे प्रॅक्टिस करतो आणि लोकलच नाही तर इंटरनॅशनल पेशंट्स देखील आपण ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे बघत असतो. पेशंट्स आपल्याकडे सर्वच आजारांचे असतात. लहान मुलांपासून ते 100 वयापर्यंत प्रत्येक क्रॉनिक आजार हा होमिओपॅथीमध्ये ट्रीटेबल आहे. आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांमध्ये असणारा ADHD नावाचा आजार याबद्दल. खूपच छान सर. जसं आता तुम्ही सांगितलं की आपण आज चर्चा करणार आहोत ADHD बद्दल. तर ADHD कशामुळे होतो? मॅडम, प्रश्न छान आहे. ADHD मीन्स अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. आता तुम्ही आजकाल पेपरमध्ये वाचलं असेल आलिया भट्ट अँड ADHD समथिंग यू हॅव रेड. तर काय आहे मित्रांनो, हे फक्त वयस्क लोकांमध्ये नसतं, पण याची जी मूळ कारणं असतात ती चाइल्डहुडमध्ये असतात. आणि आजकाल हा आजार खूप लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला भेटतो. तुम्ही बघत असताल आजूबाजूला की खूप लहान मुलं असतात, पण ते एका जागेवर स्थिर बसत नाही. त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही. तुम्ही त्यांना एक काम सांगितलं ते काम ऐकत नाही. खूप हट्टीपणा असतो. कॉन्सन्ट्रेशन ते करू शकत नाही. त्यांचं स्पीच डिले असतो. तुम्ही त्यांना काही सांगितलं तर ते समजू शकत नाही. ते समजून त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तर अशा अनेक लक्षणं या ADHD आजारामध्ये असतात. सर, ADHDचं नेमकं मूळ कारण काय असतं? मॅडम, ADHDचा हा आजार आहे, इट्स अॅन न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. न्यूरो डेव्हलपमेंटल म्हणजे काय? न्यूरो मीन्स रिलेटेड टू युअर माइंड. डेव्हलपमेंटल म्हणजे बाळाची जशी जशी डेव्हलपमेंट होते, इट इज ऑल्सो रिलेटेड टू दी डेव्हलपमेंट. सो यामध्ये अनेक आजार येतात. वन ऑफ देम इज ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. या आजारामध्ये जसं मी आधी सांगितलं की बाळाचं अटेन्शन लागत नाही, त्याचं अटेन्शन डेफिसिट असतं, सोबतच त्याला हायपर ॲक्टिव्हिटी असते. याचं कारण नेमकं समजलेलं नाही आहे, पण कारण कधी कधी प्रेग्नन्सी हिस्ट्रीमध्ये असू शकतं. कारण कधी कधी त्याची जी डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आता मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल, डेव्हलपमेंट म्हणजे पहिल्या दिवसापासून तर 6, 7, 8 वर्षापर्यंत रोज त्याच्या जीवनामध्ये काय काय घडलंय त्याचा पण यामध्ये एक प्रॉब्लेम असू शकतो. तिसरं जे मुख्य कारण आजकाल दिसतंय दॅट इज स्क्रीन टाईम. तर हे 3 मुख्य कारण आहेत. या 3 कारणांना आपण वेगवेगळ्या अनुषंगाने आता पुढे पॉडकास्टमध्ये बघूया. सर, आताच तुम्ही सांगितलं की मुलं 10 मिनिटं पण स्थिर बसत नाही किंवा मग काहीच ऐकत नाही, स्क्रीन टाइम त्यांचं जास्त झालंय. तर लहान मुलांना कसं असतं की 2-3 वर्ष झाले की जेवायचं बोललं की लगेच आपण पॅरेंट्स सुद्धा लगेच फोन देतात. तर यामध्ये असतं की बाकीची जी सोसायटी आहे ते बोलतात की मूल तुमचं बिघडलंय किंवा ऐकत नाही, तुमचं सारखं रडतच असतं. यामुळे कसे पॅरेंट्स सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात, ते सुद्धा रडत असतात. या मुलांसाठी होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का? येस मॅडम. ADHD, आता जसे मी त्याचे 3 कारणं सांगितले, मी तुमचं तिसरं कारण तुमच्या उत्तरापर्यंत येतो. पहिल्या कारणापासून चालू करतो. पहिलं कारण काय असतं की ड्युरिंग प्रेग्नन्सी की आईच्या काही सवयींमुळे देखील बाळाला ADHD होऊ शकतो. जसं की आईला जर कधी कधी अल्कोहोल घेण्याची सवय असेल, स्मोकिंगची सवय असेल ड्युरिंग प्रेग्नन्सी, त्यांनी ADHD बाळाला होऊ शकतं. एक्सेस ऑफ स्क्रीन टाइम ड्युरिंग प्रेग्नन्सी, आईने देखील खूप जास्त रील्स पाहिल्या तर बाळाला ADHD होऊ शकतो. तर दुसरं मित्रांनो कारण असतं डेव्हलपमेंटमध्ये ज्या अडचणी. डेव्हलपमेंटमध्ये काय होत असतं लक्षात घ्या की अनेक त्याच्या जडणघडणमध्ये पहिल्या दिवशीपासून जर खूपच जास्त अति लाड जर झाला
त्याच्यानंतर त्याच्या ज्या त्यांनी काही गोष्टीचा हट्ट केला आणि तो लगेच पुरवल्या गेला, तर अशाने त्याचा स्वभाव हट्टी बनतो आणि त्या हट्टी स्वभावाचं रूपांतर कधी ना कधी ADHD मध्ये रूप घेतं. आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्रीन टाईम. जसं मॅडम बोलल्या की काय होत असतं की पॅरेंट्सला आजकाल वेळ नसतो, आईला पण ड्युटीला जायचं असतं, वडिलांना ड्युटीला जायचं असतं, घरी आजी आजोबा नसतात, ते गावाकडे राहत असतात. मग अशा ठिकाणी आई तर बाळ रडायला लागले, हा चल बघ मोबाईल बघ आणि जेवण कर रे बाळा. त्याला जेवण करण्यासाठी आई तो मोबाईल देते, आईची माया असते त्यांनी जेवण करावं, पण तिला हे लक्षात घेत नाही ही माया एका वर्षामध्ये तिच्याच बाळाला एक आजार देऊन जाईल आणि नंतर ते बाळ बोलत नाही, ते बाळ आय कॉन्टॅक्ट करत नाही, एका जागेवर बसत नाही, खूप हायपर ऍक्टिव्हिटी करतं, मग नंतर त्याला ते शाळेत देखील टाकू शकत नाही. हे सगळे लक्षणं ADHD मध्ये दिसायला भेटतात आणि आजच्या मितीला त्याचं एक मुख्य कारण आहे स्क्रीन टाइम. खूपच छान सर. सर तुम्ही सांगितलं की स्क्रीन टाइमचा या मुलांवर इफेक्ट होतो, तर ADHD मध्ये स्क्रीन टाइमचा कसा इफेक्ट होतो हे थोडं डिटेल मध्ये सांगू शकता का? हा मुद्दा खूपच महत्वाचा घेतलाय मॅडम तुम्ही. काय होत असतं बघा, हे आत्ता आपला भारत देश एका आजारातून गेला होता. कुठला आजार होता? कोरोना. कोरोनामध्ये काय झालं होतं? लॉकडाऊन होतं आणि मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे आणि त्याला काय केलं गेलं होतं? ही वॉज रेस्ट्रिक्टेड हिज मुवमेंट. त्याला एका खोलीमध्ये राहणे, विभक्त राहणे, एकटा राहणे. मग अशा वेळी ज्या बाळांचा जन्म झाला त्या बाळांमध्ये ADHD खूप दिसायला भेटते. का? कारण त्या काळामध्ये आईला वडिलांना पर्यायच नव्हता, त्यांनी खूप मोबाईल दिले आणि माझ्याकडे गेल्या 1 वर्षापासून मी कमीत कमी 500 ADHDचे पेशंट बघितलेत ज्यांचं आजार आहे व्हर्च्युअल ऑटिझम और द रिझन इज स्क्रीन टाइम. फक्त आणि फक्त स्क्रीनमुळे झालेला ADHD त्या बाळांमध्ये दिसतोय. तर हे तुम्हाला सांगतो की स्क्रीनचं कसं रिलेशन दिसतंय हे लक्षात घ्या की 2 वर्ष 3 वर्ष ते बाळ कोणाला भेटले नाही, कारण घरातच होते. आईला भीती वाटायची बाहेर जाईल तर कोरोना होईल, म्हणून आई काय करायची, घरात बस रे बाळा, मोबाईल बघ, TV बघ, नाही तर ते बातम्यासोबत ते पण बातम्या बघत बसायचे. आणि ते बाळ पहिल्या वर्षी 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी फक्त TV बघितला आणि आता जेव्हा 4थं वर्ष शाळेत टाकायचं आलं ते बाळ खूप हायपर ऍक्टिव्ह झालेत. आय कॉन्टॅक्ट नाहीये, हायपर ऍक्टिव्हिटी खूप आहे, ऑब्स्टिनसी जिद्दीपणा खूप आहे, समज नाहीये. हे सगळे लक्षणं त्या बाळांमध्ये बघायला भेटत आहेत. मग त्याचं कारण त्याच्या प्रेग्नन्सी हिस्ट्रीमध्ये नव्हतं. कुठं कारण दिसलं या गोष्टीमध्ये तुम्हाला? फक्त स्क्रीन टाइम इन अर्ली एज. सो इट्स अ डेव्हलपमेंट डिसऑर्डर. पहिल्या 3 वर्षी त्याच्या मेंदूला खूप जास्त स्क्रीन टाइम दिला गेला आणि त्या स्क्रीन टाइम मुळे त्याला ADHD हा आजार झाला. सर पालकांनी त्याच्या बाळाला ADHD आहे हे कसं ओळखावं, याची कोणती लक्षणं दिसून येतात? खूपच महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. काय असतं की जर एखादा मुलगा तुम्ही त्याला सांगितलंय इथे बस, तो त्या जागी स्थिर बसू शकत नसेल, वारंवार इकडे तिकडे पळतोय, उड्या मारतोय, खेळतोय, वन ऑफ द थिंग इज रेस्टलेसनेस. सेकंड थिंग लो कॉन्सन्ट्रेशन, की एक गोष्टीची आता समजा तो एक खेळणं खेळतोय तर त्या खेळण्याला तो किती वेळ खेळतोय. साधारणतः एक आपण गाडी बाळाला घेऊन दिली 2 ते 3 दिवस तरी त्याचा रस राहतो त्या गाडीमध्ये. पण ADHD मध्ये असं नव्हतं. 10 minutes इज टुवर्ड्स नेक्स्ट टॉय. 10 मिनिटातच तो दुसऱ्या खेळण्याकडे जाणार. व्हेरी कॅप्रिशियस, व्हेरी रेस्टलेस. तर दुसरं लक्षण सांगितलं लो कॉन्सन्ट्रेशन. थर्ड इज व्हायलंटनेस, रेज, अँगर. म्हणजे काय की त्या बाळांमध्ये रागाची तीव्रता ही खूप जास्त असते. आपण बाळाला रागवलं तर त्याला तितकाच क्षणिक राग येतो, पण याच्यामध्ये क्षणिक येतो पण त्याची तीव्रता खूप उद्रेक असते. मग लगेच मोबाईल आपटणार, इकडं तिकडं फेकाफेकी, खेळण्याची तोडफोड. हा जो राग आहे, हा जो रेज आहे, हा त्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे आलेला आहे, हा त्याचा नाहीये बाळाचा. आलं, हा आजारामुळे तो तसा राग करतोय. हे झालं तिसरं लक्षण. चौथं लक्षण अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, किंवा असं म्हणा की तो जो त्याला अभ्यास जे तो वाचतोय तो त्याच्या डोक्यामध्ये जातच नाही. इज नॉट एबल टू अंडरस्टँड, नो अंडरस्टँडिंग. तर तुम्ही लक्षात घ्या हे किती मोठं लक्षण आहे, किती मोठा हा आजार आहे. 5वं लक्षण असं होतं
काही बाळांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कोरोनाचा प्रॉब्लेम होता ADHD, त्या बाळांमध्ये दिसतंय स्पीच डिलेड, बोलता येत नाही. बोलणं, स्पीच ही खूप मोठी गोष्ट आहे. स्पीच डिले बघायला भेटतो. त्यांना आई बाबा हे म्हणता येत नाही. तुम्ही विचार करा त्या पॅरेंट्सच्या मनात किती दुःख असेल की माझंच बाळ आहे ना, मला आई म्हणत नाही. हे दुःख होमिओपॅथी औषध दूर करतं. वर्षभरात ते बाळ बोलायला लागतं, स्पीच नॉर्मल होतो. स्पीच आला की तुम्ही जे शिकवताय ते त्याला समजतं, तो नॉर्मल शाळेत जाऊ शकतो. आणि हा बदल होमिओपॅथी औषधं घडवतात. अनेक बाळांमध्ये मी घडवलेला आहे. अनेक असे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत. खूपच छान सर. सर ADHD म्हणजे अतिऊर्जा आहे की मुलाच्या आत असलेली अस्वस्थता आहे, हे होमिओपॅथीमध्ये कसं ओळखलं जातं? मॅडम काय असतं, ADHDचं बाह्य रूप आहे अतिऊर्जा, म्हणजे व्हेरी व्हेरी हायपर ॲक्टिव्ह. पॅरेंट्सला वाटतं माझ्या मुलामध्ये खूपच ऊर्जा आहे, हायपर ॲक्टिव्हिटी आहे. पण त्याचं कारण आतमध्ये जडले. आतमध्ये अनेक गोष्टी असतात बाळाच्या. भीती असते, जिद्दपणा असतो, क्रोध असतो, राग असतो. आणि हे सगळं डेव्हलपमेंटनी झालेलं असतं. पहिल्या दिवशीपासून त्याच्या जनुकांमध्ये, आता आई रागीट आहे तर बाळ तर 50% तर रागीट होणारच आहे ना. पण त्या जनुकांना जी ट्रेनिंग असते पहिल्या दिवशीपासून, तो जो ऑपरंट लर्निंग करतो, म्हणजे बाळ 2 वर्षात झालं तर त्याला थोडंफार कळत असतं. जर आई वडिलांमध्ये कॉन्स्टंट क्लेश होते, राग 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 राग, क्वारल क्वारल क्वारल, दिस कॉजेस प्रॉब्लेम. हा त्या बाळामध्ये देखील प्रॉब्लेम कॉज करतो. त्या बाळाच्या मनामध्ये भीती, द्वेष, राग अशा भावना निर्माण करतो. आणि त्या भावनामुळे त्या बाळाला ADHD सारखा आजार देखील होऊ शकतो. खूपच छान सर. सर जशी लहान मुलं असतात तर त्यांना कोणतीही गोष्ट आवडली की ती पटकन हवी असते, झटपट हवं असतं, नाहीतर ते ओरडतात, रडतात किंवा हट्ट करतात त्या गोष्टीचा. तर त्याच्यामध्ये पॅरेंट्सचं चुकतं की ते त्यांच्या ADHD आजाराचं लक्षण असू शकतं? काय आहे, ADHD मध्ये तुम्हाला फक्त इंटेन्सिटी जज करायची, की हट्टीपणा प्रत्येक बाळामध्ये असतो. पण तो हट्ट जर पुरवला नाही तर त्याचा जर तो उद्रेक करत असेल बाळ, तर इट कॅन बी ADHD. तर मित्रांनो, माझ्या प्रेक्षक आई बाबांनो, मी तुम्हाला हे सांगतो की जर त्याचा खूप उद्रेक होत असेल, रागाचा, जिद्दपणाचा, हट्टाचा, तर तो त्या बाळाचा आहे. तुमचं काही चुकत नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की बाळाला आपल्या ADHD असू शकतो. त्या आजारामुळं तो हट्टीपणा करतोय, त्या आजारामुळं तो जिद्दीपणा करतोय. आणि या आजाराला होमिओपॅथीची जर साथ भेटली तर तो बाळ तुमचा कमी हट्टापणा करेल, कमी राग करेल, कमी जिद्दीपणा करेल. आणि त्यांनी तुम्ही जे छान पॅरेंटिंग करताय त्यांनी तुमचं बाळ तुम्हाला एक मॅच्युअर, सिन्सिअर, ऑनेस्ट आणि नॉन व्हायलेंट, कमी राग, कमी द्वेष, कमी हट्ट करणारं जसं तुम्हाला पाहिजे तशी तुमची पॅरेंटिंग त्याच्यावर लागू होईल, जर त्याचा ADHD आजार संतुलित झाला तरच. तर डॉक्टर, काही मुलं असतात जी खूप हुशार असतात पण त्याचं लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये, तर होमिओपॅथीमध्ये यासाठी काही उपाय आहेत का जे फक्त लक्षच नाही, त्यांना शांत सुद्धा करतात? मॅडम काय होतं की अनेक माझ्याकडे पॅरेंट्स येतात की सर माझा बाळ आहे ना थोडं आता त्याला पहिलीला दुसरीला गेलाय, मला वाटतं त्याचा तुम्ही फोकस वाढवून द्या, त्याचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये तुम्ही वाढवून देता का? माझं पहिलं उत्तर असतं की तुमच्या बाळाचा फोकस वाढवण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आणि ते मी करू शकत नाही. पण मी अशी गोष्ट करू शकतो की ज्यानी त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये ऑटोमॅटिक फोकस वाढेल. ते काय, ADHD मध्ये काय होत असतं की त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी चालल्या असतात पॅरलली. ही इज व्हेरी इंटेलिजंट किड. त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा आहे की ॲट अ टाइम 100 गोष्टीमध्ये त्याचं लक्ष असतं. औषधाने काय होतं की त्याची स्थिरता आम्ही वाढवतो आणि त्याचा जो डोक्यामध्ये चाललेला गोंधळ आहे तो आम्ही कमी करतो. ऑटोमॅटिकली त्याचा अभ्यास असो की त्याचं काम असो की त्याचा खेळ असो की त्याचा आर्ट असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो एक उच्च स्तरावर जाऊ शकतो. याचा आम्ही प्रयत्न करतो. का? कारण त्याचा ADHD आजार दुरुस्त करणे होमिओपॅथी औषधांनी, यांनी हे काम झालं तर त्याचा फोकस 100% वाढून जातो. तर डॉक्टर, काही मुलं खूप खोडकर असतात आणि त्यामुळे नातेवाईक सुद्धा घरी यायला टाळतात आणि त्यामुळे म्हणजे आई वडील जे आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा मग त्यांना ते गिल्टमध्ये असतात, तर यावर काय उपाय आहे? मॅडम तुम्ही खरं सांगताय. माझ्याकडे असे अनेक
पालक येतात की जे सांगतात की सर मी माझ्या घरी माझे मित्र बोलवणं बंद केलंय, सर मी माझ्या घरी नातेवाईकांना बोलवणं बंद केलंय, सर मी देखील नातेवाईकांकडे जातच नाही. कारण विचारलं ते सांगतात की माझा मुलगा इतका भयंकर खोड्या करतो, मला अक्षरशः गिल्ट व्हायला लागले, माझी बायको आणि मी कधी कधी एकटेपणामध्ये रडतो. तर मित्रांनो, हे सगळं ना त्याला त्या आजारामुळे होते. तुम्ही लक्षात घ्या की हा आजार जर आपण दुरुस्त केला तर तो नैसर्गिक होईल आणि तुम्हाला तुमची पॅरेंटिंग त्याच्यावर लागू होईल. तर काळजी करू नका, गिल्ट घेऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी तुमच्या प्रयत्नाला सल्यूट करतो, कारण एक ADHD बाळाला सांभाळणं हे खूप अवघड आहे. मी तुम्हाला माझ्याकडून जितकी ऊर्जा होईल तितकी देतो की तुम्ही या ऊर्जेने तुमची आणखी ऊर्जा वाढवा आणि तुमच्या बाळाला सांभाळा. कारण दिस पॅरेंटिंग इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब विच यू आर डुईंग. फक्त याला जर होमिओपॅथीची साथ भेटली तर तुमची पटापट प्रगती होईल, तुमच्या बाळाची देखील प्रगती छान होईल. सर, ADHD असणाऱ्या मुलांमध्ये काही वेगळी लक्षणं दिसतात, जसं त्यांना स्वप्न पडतात किंवा त्यांना भीती वाटते कोणत्या गोष्टीची, इतर काही गोष्टी त्यांच्यात दिसून येतात. तर होमिओपॅथीमध्ये या लक्षणांवर लक्ष दिलं जातं का? खूपच महत्वाचं आहे. काय होतं की होमिओपॅथी नॉट ओनली फाइंड्स आउट सिम्पटम्स फ्रॉम कॉन्शियस माइंड बट ऑल्सो सबकॉन्शियस. म्हणजे काय, अरे बाबा तुमचं बाळ हे नुसतं हायपर ऍक्टिव्हिटी करतंय ते आम्ही बघितलं, तो जिद्दीपणा करतोय ते बघितलं, त्याला राग आहे ते आम्ही बघितलं, पण याचा सोर्स कुठे आहे ते आम्ही शोधतो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये. सबकॉन्शियसमध्ये जाण्याचे रस्ते दोन. नंबर 1 फिअर, दुसरा महत्वाचा म्हणजे ड्रीम्स. तर फिअर्स काय काय असतात? लहान बाळ असतं त्याला फिअर असतं की सर माझ्या बाळाला ना परीक्षेची भीती वाटते, एक्झामिनेशन फंक खूप मुलांना असतं. नंतर कॉमन भीती असतात, अंधारामध्ये माझं पोरगं जातच नाही, माझं पोरगं हे छोटे छोटे किडे मकोडे इन्सेक्ट्स ॲनिमल्सला घाबरतं, माझं बाळ पेट ॲनिमल्सला घाबरतं, माझं बाळ मला आईला सोडून राहतच नाही, फिअर एकटं राहतच नाही. अशा अनेक भीती असू शकतात. नंबर 2चा रस्ता ड्रीम्स. बाळाला कधी कधी स्वप्न पडतात. तुम्ही बघितलं ADHDचे बाळ रात्री झोपेला असतात, अचानक झोपेतून उठतात, थांबतच नाही. पॅरेंट्स रात्री दवाखान्यात येतात आणि त्याला अक्षरशः झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात तर ते बाळ शांत होतं. तर दिस इज कॉल्ड एज नाईट टेरर. आणि हे पण ADHDच्या बाळांमध्ये दिसायला भेटतं, कारण त्याचं डोकं दिवसा तर अशांत तुम्हाला दिसतंय, रात्रीची अशांतता कुठं दिसणार. म्हणून ते स्वप्नांमध्ये देखील ही इज व्हेरी हायपर ऍक्टिव्ह अँड ही इज गेटिंग फ्राईटफुल ड्रीम्स. त्याला तसे भीतीदायक स्वप्न पडताय म्हणून तो असा किंचाळून उठतोय आणि किंचाळून उठलेला तो कंट्रोल होत नाही, म्हणून त्याला असे झोपेच्या वगैरे गोळ्या द्याव्या लागतात. पण होमिओपॅथीमध्ये असे नाईट टेरर्सला देखील छान औषध आहे. सबकॉन्शियसली आणखी बाळांमध्ये काय बघायला भेटतं या अनुषंगाने सांगतो. नंबर 1 ब्रक्सेशन. खूप बाळांना दातं खाण्याची सवय असते, ती दातं खाण्याची सवय पण एक भीतीचंच रूप आहे, ब्रक्सेशन. त्याच्यानंतर दिसतं बेड वेटिंग. आई म्हणते माझं बाळ इतकं मोठं झालंय तरी पण रात्री बेडवर ते लघवी होते त्याला. याचं पण कारण सबकॉन्शियसमध्ये असतं. ते सबकॉन्शियस कारण नीट झालं तरच त्याची बेड वेटिंग देखील दुरुस्त होऊ शकते. तर सर, एखादं बाळ असेल जे खूप हायपर होत असेल तर तुम्ही होमिओपॅथीने ते कसं चेक करता? काय मॅडम की हायपर ॲक्टिव्हिटीचं आपल्याला कारण बघायला पाहिजे. आता समजा तुम्ही बघताय बाळ 4च वर्षाचं आहे, तुम्ही बघा जन्म होऊन किती वर्ष झाली, 4. पण आपण हे नाही बघत की प्रेग्नन्सीचे 9 महिने पण त्याच्यात बघायला पाहिजे. ड्युरिंग प्रेग्नन्सी जर आईला खूप जास्त स्ट्रेस आलेला असेल, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईच्या आणि वडिलांचे खूप जास्त वाद होत असले, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईला जर खूप वर्क प्रेशर असलं आणि त्याचा तिने जास्त स्ट्रेस घेतलेला असला, ड्युरिंग प्रेग्नन्सी आईसोबत अशा काही घटना झाल्या की सासू सासऱ्यांचे प्रॉब्लेम, नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम, अशा ज्या घटना तिच्या मनामध्ये खूप जर स्ट्रेस करून गेल्या तर तो स्ट्रेस बाळापर्यंत देखील जातो. हे झालं प्रेग्नन्सीचं कारण. दुसरं कारण असतं, बाळ जेव्हा 2 वर्षाचं असतं, 1 वर्षाचं असतं, तर ते बाळ आहे ना, तुम्हाला वाटतं त्याला काय ऐकू येत नाही, दिसत नाही, कमी ऐकू येतं, त्याचं लक्ष नसतं.
पण सारखे सारखे आईवडिलांचे भांडणं होत असतील तर तो आवाज त्याच्या कानात जातो, त्याच्या मेंदूपर्यंत जातो आणि मग त्याच्या मेंदूमध्ये अशा काही गोष्टी तयार होतात की ज्याच्यामुळे त्याचं रूपांतर आजारामध्ये होतं. म्हणून पॅरेंटिंग स्टार्ट्स फ्रॉम डे 1 ऑफ प्रेग्नन्सी. असं मी म्हणतो की जेव्हा प्रेग्नन्सी चालू होते त्या वेळपासूनच आजारांची सुरुवात होते. म्हणून जर तुम्हाला खरोखर छान पॅरेंट बनायचे तर तुम्ही काय करायला पाहिजे की पहिल्या दिवशीपासूनच पॅरेंटिंगमध्ये बदल केला पाहिजे. स्वतःला एक पॅरेंट बनवायचे, तर वाद एकमेकांशी न करणे ही काळजी तुम्ही जास्तीत जास्त घेतली पाहिजे, जेणेकरून तुमच्या बाळापर्यंत तशा गोष्टी पोहोचणार नाही आणि त्याला तो आजार होणार नाही. सर, जसं तुम्ही सांगितलं की तुमचे 15,000हून जास्त पेशंट आहेत, तर त्यांच्यातून किती पालकांनी हे कबूल केलंय की त्यांचंही काही गोष्टी चुकतात आणि त्यांनी त्या समजून घेतल्या आणि होमिओपॅथीमध्ये ह्याला गिल्ट ते ग्रोथ असं बोलता येईल का? काय होतं मॅडम की खूप पालक जे असतात ना की सुरुवातीला त्यांना असं वाटतं माझं मूल इतकं बदमाश आहे, ते त्यांना दे रट्टा दे मार मारून मारून त्याला परेशान करतात, पण तो काही सुधरत नाही आणि मग त्यांना वाटतं आपलं पोरगं वायाच गेलेलं. तर ही जी घटना असते ही त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुःख निर्माण करते. पण जेव्हा त्यांना हे कळतं की आपला पोरगा बदमाश नाहीये, हा आजार त्याला बदमाश करतोय, या आजारामुळं तो असं करतोय, आणि जेव्हा हा आजार होमिओपॅथीने दुरुस्त होतो तेव्हा अनेक पालक मला येऊन भेटलेत आणि म्हणलेत, सर मनापासून धन्यवाद, मी आज माझ्या बाळाला जवळ घेऊन म्हणले की बाबा माझं चुकलं रे, मी तुला चुकीचं समजलं, या आजारामुळं मी तुला वाईट समजत होते, या आजाराचे लक्षणं तुझ्यात होते म्हणून तू तसा हायपर ऍक्टिव्हिटी, जिद्दीपणा, राग करत होतास. त्यांचं हे चूक त्यांना समजून येते आणि होमिओपॅथी औषधांनी हे सगळं करू शकते. डॉक्टर, तर ऑटिझम आणि ADHD याच्यामध्ये नेमका फरक काय असतो? ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स हा एक वेगळा सेक्शन होतो आणि न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स या अंतर्गतच ते येतं. ADHD मध्ये हायपर ऍक्टिव्हिटी असते, ऑटिझममध्ये अनेक गोष्टी असतात. ऑटिझममध्ये नंबर 1 गोष्ट असते आय कॉन्टॅक्ट नसतो. नंबर 2 पॅटर्न बिहेवियर असतं. म्हणजे त्यांना काय असतं की दररोज, आता माझ्याकडे एक पेशंट आहे, त्याचा पॅटर्न असं आहे की दररोज त्यांनी त्या वॉचमॅनला बाय बाय केलंच पाहिजे. जर त्यांनी बाय बाय नाही केलं तर तो एवढा जिद्दीपणा करतो, हट्टीपणा करतो की त्याला आई वडिलांना कंट्रोल करणं मुश्किल होऊन जातं. सो ही इज फॉलोविंग पॅटर्न एव्हरी डे इन हिज लाईफ. ते पॅटर्न ब्रेक झालंच नाही पाहिजे. त्याची वस्तू आहे ती अशीच ठेवली पाहिजे, त्याची जी बॅग आहे ती तिथंच गेली पाहिजे, पॅटर्न पाहिजे. त्याच्यानंतर शाउटिंग अँड स्प्रिंग सारखा उड्या मारतो, जम्पिंग, एका जागेवर उड्या मारतो, जम्प 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 जम्प, हे ऑटिझम मध्ये तुम्हाला बघायला भेटतं. त्याच्यानंतर नो स्पीच, स्पीचचा खूप मोठा प्रॉब्लेम ऑटिझम मध्ये असतो. तर ऑटिझम या आजारासाठी देखील होमिओपॅथीमध्ये खूपच छान औषधं आहेत. वर्षभरामध्ये तुमच्या बाळामध्ये 70 ते 80% बदल बघायला भेटतील. खूपच छान सर. आणि सर, या मुलांच्या अजून कोणत्या आजारांवर आपण ट्रीटमेंट करता? होमिओपॅथीमध्ये लहान बाळांच्या सर्वच आजारांसाठी औषधे. आज आपण बघितलं न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स, त्याच्यामध्ये बघितलं एक ADHD, दुसरा ऑटिझम. आम्ही अनेक बाळांमध्ये पण कामं करतो, जसं की सेरेब्रल पाल्सी असो, डेव्हलपमेंटल डिले ज्याच्यामध्ये बाळं चालू शकत नाही, बोलू शकत नाही, स्पीच डिले असतो. डेव्हलपमेंटल डिले म्हणजे लेट लर्निंग, लेट वॉकिंग, लेट टॉकिंग, म्हणजे लेट बोलायला लागतात, लेट चालायला लागतात, लेट डेंटिशन असतं. अशामध्ये देखील होमिओपॅथी औषधांनी भरपूर फास्ट रिझल्ट येतो. सोबतच दुसरे आजार असतात लहान बाळांमध्ये. काही बाळांमध्ये खूप रिकरंट टॉन्सिल्स होतात, ॲडिनॉइड्स असतात, त्याचं ऑपरेशन सांगतात. होमिओपॅथीमध्ये टॉन्सिल्सचं ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषधांनी ते नीट होतं. नंतर असतं स्टॅमरिंग, ला 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 ला, बोलण्यामध्ये स्टॅमरिंग, अडखळणे, तोत्र बोलणे आपण बोलतो, त्याच्यासाठी छान औषधे. बेड वेटिंग सांगितलं. पोटामध्ये जर वर्म्स असले, डिवर्मिंग औषधे. अक्यूटसाठी पण होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं असतात. बाळाला ताप येतो आणि तुम्ही बघता आई औषध देती मध्ये पितच नाही, लगेच उलटी करते, तर होमिओपॅथीची औषधं घ्यायला सोपी आहेत, ताप झटकन पटकन उतरतो, एकदम आरामदायी आहे. अक्यूट केसेसमध्ये होमिओपॅथी इज दी बेस्ट सोल्युशन. स्किनचे आजार असो, कुठलाही लहान बाळांमध्ये आजार असो, होमिओपॅथीमध्ये अनेक उपचार आहेत. तुम्ही आमच्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता किंवा दवाखान्यामध्ये येऊन भेटू शकता. जर एखादे आई वडील हा पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांच्या मुलांना ADHDचे लक्षणं दिसून येत असतील, तर त्यांनी त्याच्यासाठी काय करायला हवं? नंबर 1, होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू करा. होमिओपॅथीमध्ये तुमचा बाळ
मुळापासून बरा होईल. काय होत असतं, ADHD जर आता तुम्ही बरा नाही केला ना लहानपणी, मोठा होऊन देखील त्याच्या स्टडीमध्ये जो त्याचा फोकस पाहिजे तो त्याला भेटणार नाही, जे रिझल्ट त्याला पाहिजे ते त्याला भेटणार नाही. कमी वयातच जर ट्रीटमेंट केली, मोठं होऊन अँझायटी पॅनिक डिसऑर्डरमध्ये ADHDचं कन्व्हर्जन होतं, ते होणार नाही. नंबर 1. नंबर 2, आत्ताच्या स्थितीला ADHDमुळे तुमचं जे जीवन खराब होत आहे ते जीवन, तुमचं राहणीमान, तुमची मानसिकता ही होमिओपॅथी औषधाने सुधरेल. कारण तुमचं बाळ सुधारलं की तुमची मानसिकता सुधारणार आहे. सर, जर ADHDची लक्षणं कोणाला दिसत असतील तर त्यांच्या पालकांनी कोणती काळजी घ्यावी? म्हणजे त्यांच्या मुलांसाठी काही पथ्य किंवा असं कोणतं फूड जे अवॉइड करावं किंवा जे खावं तर त्याने थोडंसं त्याचा त्रास कमी होऊ शकतो? 3 गोष्टी आहेत. तिसरी खूप महत्वाची. नंबर 1 सांगतो, शुगर सगळ्या बंद करायच्या, गोड पदार्थ सगळेचे सगळे बंद करायचे. गोड पदार्थांमुळे बाळामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी खूप वाढते असं आम्हाला दिसलंय. मी माझ्या सगळ्या लहान बाळांचं पहिले गोड बंद करतो, हायपर ॲक्टिव्हिटी असेल तर. पर्याय काय करायचा, नैसर्गिक फ्रुट्स द्या, त्याच्यामध्ये नॅचरल फ्रुक्टोस असतं, दॅट विल नॉट कॉज हायपर ॲक्टिव्हिटी. नंबर 2, सगळ्या प्रकारचे मॅगी, टुटी फ्रुटी हे सगळं बंद करायचे. कारण की या सगळ्या फास्ट फूडमुळं अनेक आपल्याला आजार बघायला भेटतात. थर्ड थिंग विच इज व्हेरी एसेन्शियल, मोबाईल, स्क्रीन, TV टोटल बंद. तुम्ही जर बंद नाही केलं तर तुम्ही तुमच्या हाताने बाळाला जहर देताय. या शब्दामध्ये मी बोलतो, थोडंसं वाईट वाटेल तुम्हाला, पण जर तुम्ही तुमच्या बाळाचं स्क्रीन, मोबाईल बंद केला तर लक्षात घ्या 3 महिन्यामध्येच तुम्हाला बदल दिसायला भेटेल. आणि सोबत होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू केली ती 7 ते 8 महिन्यामध्ये तुमचं बाळ नैसर्गिक होईल, जसा तुम्ही त्याला जन्म दिला होता तसा. सर, तर ADHD झालेल्या ज्या मुलांना तुम्ही या सिच्युएशन्स मधून बाहेर काढलेलं आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? एका पेशंटचं मी उदाहरण देतो. त्या पेशंटने माझ्याकडे जवळपास 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली. जेव्हा आला होता तेव्हा त्याला मी काय बोलतोय हे कळत नव्हतं. मी ज्या दिशेने बोलतोय तो त्या दिशेने बघत सुद्धा नव्हता. सो देर वॉज नो आय कॉन्टॅक्ट. सेकंड थिंग, खूप जास्त हायपर ॲक्टिव्ह होता. दवाखान्यामध्ये तो इकडे तिकडे फिरतोय, मला असं वाटलं माझंच लॅपटॉप तोडतो काय, इतकं हायपर ॲक्टिव्हिटी. तिसरी गोष्ट, खूप जिद्दीपणा. त्याची आई म्हणली बसतच नव्हता, नॉट फॉलोइंग एनी टाईप ऑफ ऑर्डर. हे असे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये होते. सगळ्यात पहिलं लक्षण ज्याच्यामध्ये बदल आम्ही औषधानंतर बघत असतो ते असतं की त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली पाहिजे. जर त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली तरच तुम्ही जे शिकवता ते त्याला लक्षात येईल. तर त्याची पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली, बंद नाही. ओके. नेक्स्ट थिंग, हळूहळू करून त्याचा आय कॉन्टॅक्ट वाढला. तो ज्या आईने जन्म दिला त्या आईच्या कधीच त्यांनी डोळ्यात बघितलेलं नव्हतं, त्या आईच्या डोळ्यात तो बघायला लागला. नेक्स्ट, माझ्याकडे आला तर माझ्याशी देखील त्यांनी आय कॉन्टॅक्ट केला. दॅट वॉज अ व्हेरी हॅपी मोमेंट फॉर मी. थर्ड गोष्ट, हायपर ॲक्टिव्हिटी. आधी बघितलं ना तुम्ही कसा फिरत होता इकडे तिकडं, माझा लॅपटॉप तोडत होता. आता मी म्हणलं जा वजन कर, त्यांनी स्वतः जाऊन वजन केलं. डू यू सी, त्यांनी काय केलं, ऑर्डर फॉलो केली. म्हणजे काय, त्याला आता समज पण आलाय. हाच पेशंटचा हाच व्हिडिओ जसा बोलला तसा माझ्या यूट्यूबवर उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता. आईचे बोल मला आठवतात, मी तुम्हाला सांगतो. आई शेवटच्या दिवशी मला म्हणली, सर तुम्ही मला स्वामी समर्थासारखी मदत केली. मी त्यांना फक्त एवढं सांगितलं की डॉक्टर फक्त एक करणारी ऊर्जा आहे, देणारा तोच आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त या होमिओपॅथीच्या ऊर्जेला तुमच्या बाळाला द्या. नक्की बघा, तुमच्या बाळामध्ये बदल होईल, तुमच्या कुटुंबामध्ये बदल होईल आणि तुमच्या कुटुंबाची जी प्रगती व्हायला पाहिजे होती त्या प्रगतीच्या, आनंदाच्या, सुखाच्या दिशेने तुम्ही आणि तुमचं कुटुंब आणि तुमचं बाळ होमिओपॅथीच्या आमच्या ट्रीटमेंटच्या मदतीने 100% जा. थँक्यू सो मच राज सर, आज तुम्ही इथे आलात आणि ADHD बद्दल आपल्या पॅरेंट्सला गाईड केलं. आपले जे लहान मुलं आहेत त्यांना म्हणजे त्यांचे जे आजार आहेत त्यांच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन दिली. पॅरेंट्सला त्यांच्या ज्या चुका आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. याबद्दल खूप मनापासून आभार.